गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी व्हिडिओ करायला घेतलेला आहे. मुसळधार असा जोराचा पाऊस पडून गेलेला आहे. खिडकी जर खोलली तर खिडकीतून पाऊस आत येतो, म्हणून पाऊस उघडायची वाट पाहत होती. दूरवर तुम्हाला डोंगरावर धबधबे वाहताना दिसत आहेत आणि इथे झाडांची अवस्था पहा. खूप सोसाट्याचा असा वारा सुटलेला आहे. माझी जर ही रूमची खिडकी मी जर उघडली ना तर पूर्ण पाऊस आतमध्ये येतो, दरवाजे आपटतात. ही झाडं इतकी जोराजोरामध्ये हलत आहेत आणि सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. नदी नाले धरणं अगदी तुडुंब वाहून चाललेली आहेत. रेल्वे गाड्या बंद पडत आहेत. संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. जागोजागी महापूर देखील आलेला आहे आणि आमच्या गावामध्ये म्हणजे नेरळमध्ये पाण्याचा एक थेंब देखील नाही आहे. आठवड्यातले 3 दिवस तर थोडं थोडं पाणी मिळतं, 4 दिवस तर पाणीच नसतं. पूर्वी 2 टाईम पाणी येत होतं नळाला, आता 1 टाईम पाणी येतं, ते देखील वेळेवर नाही. अक्षरशः इतका सगळीकडे मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आणि आम्हाला प्यायला पाणी नाही आहे. दूरवर तिथे डोंगरावर तुम्हाला धबधबे वाहताना दिसत असतील. म्हणजे इतकं पाणी पावसाचं असून देखील आम्हाला इथे प्यायला पाणी नाही. जे पाणी येतं ते इतकं गढूळ असतं की ते कुठल्याही कामाला आपण वापरू शकत नाही, असं ते पाणी येतं. मला हा सकाळी सकाळी व्हिडिओ करायचा होता. आपण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो, पण ज्यावेळेस सकाळी सकाळी हल्ली असं झालेलं आहे की सकाळी उठल्या सगळ्यांना गुड मॉर्निंग टाकायचं. आता असं झालेलं आहे, गुड मॉर्निंग टाकल्यानंतर लगेचच मैत्रिणी एकमेकींना विचारतात, हे तुझ्याकडे पाणी आहे का? आमच्याकडे पाणी नाही. हे असं चालू आहे. आज तर आमच्याकडे प्यायला देखील पाणी नाही आहे आणि वापरायला तर गोष्ट लांबचीच आहे. गेले 2 ते 3 वर्ष झाले आम्ही बाहेरून बिसलरीचे बाटले मागून ते पाणी पित असतो, तर वापरायचं पाणी पण आता वेळेवर नाही आहे. तर या व्हिडिओनंतर तुम्हाला सोसायटीचा मॅसेज दाखवते आणि तो मॅसेज काल टाकलेला आहे सोसायटीच्या अध्यक्षांनी, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ केला आहे की इतका मुसळधार पाऊस पडून देखील आमच्या नेरळगावची अगदी बिकट अवस्था आहे. पाण्याचंच नाही तर सगळ्याच बाबतीत. रस्त्यावर लाईट देखील नसते. एवढा काळा इतका अंधार असतो. पावसाचे दिवस आहेत. जनावरांची भीती असते. 4 दिवस लाईट असते, 4 दिवस लाईट नसते, 3 दिवस लाईट असते रस्त्यावर. अशी ही आमच्या नेरळगावची अवस्था आहे. छोटासा व्हिडिओ करावासा वाटला. मनातली ही खंत होती की नाही, हे कुठपर्यंत मनामध्ये ठेवावं, थोडंसं बोलून दाखवावं, म्हणून सकाळी सकाळी हा व्हिडिओ केलेला आहे. पाण्याची तर इतकी बिकट अवस्था आहे की ते पाणी जे येतं नळाला ते पिणं तर लांबच, पण वापरणं देखील वापरायला देखील त्याची घाण वाटते, असं पाणी नळाला येतं. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. खिडकीत बसूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि पाऊस उघडल्यानंतर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि व्हिडिओच्या नंतर मी सोसायटीचा मॅसेज देखील तुम्हाला दाखवते.